गढ़चिरौली से खबर। जिले के लिए धन की कोई कमी नहीं होगी। गढ़चिरौली के पालक मंत्री और राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विधानसभा में कहा। उन्होंने स्वीकार किया कि गढ़चिरौली जिले के कई इलाकों में अभी तक बिजली नहीं पहुंची। इसके लिए एक व्यापक योजना तैयार की गई है और उस पर काम चल रहा है। जिले के विकास के लिए धन की कोई कमी नहीं होगी। जिले के पालक मंत्री देवेंद्र फडणवीस ने विधानसभा को बताया कि जल्द ही हर गाँव में बिजली पहुंचा दी जाएगी और गाँव का तथा जिले का विकास कार्य होगा। की विशेषतः गडचिरोलीतला सगळा जो आतला भाग आहे यात मोठ्या प्रमाणात आदिवासी राहतात आणि जवळपास गडचिरोली एक जिल्हा असा आहे की ज्यातले मॅक्झिमम गावं हे धरती आबाच्या अंतर्गत क्वालिफाय होत आहेत आणि म्हणून आपण आता या संदर्भातला एक बृहद आराखडा तयार केलेला आहे। ते काम आपण पूर्ण करतो आणि याच्या व्यतिरिक्त आपली जी आरडीएसएस सारखी योजना आहे आणि बाह्य अर्थसहाय्यित योजना आहे या दोन्ही योजनेमध्ये आपण गडचिरोलीचा एक मोठा प्लॅन तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये एक्झिस्टिंग असलेलं जे आपलं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे त्याचं कंप्लीट अपग्रेडेशन आपण करतो आहोत। आता हे खरं आहे की गडचिरोलीच्या काही भागामध्ये आपण खूप दुरून वीज आणतो आणि मध्ये आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे फेलियर झालं तर ते जास्त काळ फेलियर होतं। त्यामुळे ते फेलियर होऊ नये याकरता जे इन्फ्रास्ट्रक्चर गॅप आहेत त्या गॅप देखील पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतोय। त्यामुळे मी आपल्याला आणि सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की याकरता निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही।